आगरी सेनेचे पालघर जिल्हा प्रवक्ता जयेश पाटील यांनी आज बहुजन विकास आघाडीमध्ये जाहीर पक्षप्रवेश केलेला आहे। आपल्यासोबत जयेश पाटील आहेत। काय सांगणार, आज बहुजन विकास आघाडीमध्ये आपण जाहीर पक्षप्रवेश केला आहे? गेली 35 वर्ष आप्पांनी वसई विरारसाठी जे काम केलेलं आहे, म्हणजे मंत्रिपदाची संधी असतानाही आप्पांनी मंत्रिपद न घेता वसई विरारच्या जनतेसाठी पाणी मागून घेतलं। आप्पांची दूरदृष्टी जी आहे की वसई विरारच्या लोकांचं भलं व्हावं, दादांचं जे विजन आहे, म्हणजे तुम्ही आज स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स वगैरे बघत असाल जे पूर्णत्वास येईल, तर वसई विरारचा सर्वांगीण खऱ्या अर्थाने जर कोणी विकास करू शकत असेल तर ती बहुजन विकास आघाडी हा पक्ष परिवार करू शकेल। हा आदरणीय आप्पा करतील, आदरणीय सुधीरदादा करतील आणि त्यांच्या आप्पांच्या मार्गदर्शनाखाली आणि दादांच्या नेतृत्वाखाली काम करायला आम्हाला निश्चितच आवडेल। म्हणून मी आज जाहीररित्या बहुजन विकास आघाडी या पक्षामध्ये पक्षप्रवेश केला। किती कार्यकर्त्यांनी आपल्यासोबत पक्षप्रवेश केलेला आहे? कुठले कुठले कार्यकर्ते होते? आज वसई विरारच्या विविध भागातले कार्यकर्ते आहेत, म्हणजे वसई नालासोपारा पश्चिमेचे असतील, नालासोपारा पूर्वेचे असतील, त्याचप्रमाणे विरार पूर्वेचे असतील, विरार पश्चिमेचे असतील, अशा बहुसंख्य कार्यकर्त्यांनी आज बहुजन विकास आघाडी या परिवारात पक्षप्रवेश केलेला आहे। आपण जर बघितलं तर आगरी सेनेमध्ये या ठिकाणी आपण एकनिष्ठपणे काम करत होतात आणि आज थेट डायरेक्ट पक्ष बदलला आपण। नाही, 4 दिवसापूर्वी मी राजीनामा हा आमच्या महाराष्ट्र उपाध्यक्ष कैलाश होता यांच्याकडे दिलेला आणि गेली 2 महिने मी विचार करत होतो आणि विचार करून राजीनामा दिला आणि आज ऑफिशियली मी बहुजन विकास आघाडी पक्षप्रवेश केला। त्या पक्षामुळे आगरी सेना काय सोडावीशी वाटते? कुठेतरी आज सोडावीशी वाटली हा कारण नाही आहे। माझं सगळ्यात महत्त्वाचं कारण हे आहे की मला राजकीय पक्षामध्ये यायचं होतं आणि राजकीय पक्ष कोणता असेल आणि महत्त्वाचं म्हणजे वसई विरारचा सर्वांगीण विकास जर कोण पक्ष करेल तर तो बहुजन विकास आघाडी करेल, म्हणून मी बहुजन विकास आघाडीमध्ये पक्षप्रवेश केला। बाकी नाराजी नाही आहे, काही कारण नाही आहे, फक्त आणि फक्त राजकीय पक्षामध्ये पक्षप्रवेश करायचा आहे, म्हणून मी हा निर्णय घेतला। तिकिटाचं काय कारण आहे? कारण निवडणुकीमध्ये आपल्याला देखील कुठेतरी तिकीट डावलल्याचा तिकिटाचं कारण असतं तर मी त्याच वेळेला काही आपल्याला बाईट्स वगैरे दिल्या असत्या आणि मी विरुद्ध बोललो असतं, पण मी असं काहीच नाही आहे। निवडणुका होऊन 2 महिने झालेले आहेत, त्याच्यामुळे आता तो विषय संपलेला आहे। आता फक्त आणि फक्त येणाऱ्या काळामध्ये आदरणीय आप्पा असतील, आदरणीय दादा असतील यांच्या मार्गदर्शनाखाली, नेतृत्वाखाली आपल्याला वसई विरारचं जे काम आम्हाला सोडलं ते काम मला पूर्ण करायचं। नक्कीच जर बघितलं असेल सर, आपण या ठिकाणी पुन्हा एकदा बहुजन विकास आघाडीमध्ये आलात। पहिले देखील या ठिकाणी आपण बहुजन विकास आघाडीमध्ये होतात, त्यानंतर आगरी सेनेमध्ये गेलात। आगरी सेनेमध्ये आपण अनेक प्रश्न जे आहेत ते बहुजन विकास आघाडीच्या विरुद्ध आपण उचलले होते। आता त्या मुद्द्यांवर कसं पाहतो? मी पहिला एक कार्यकर्ता म्हणून ज्या वेळेला 2014ला तत्कालीन माजी खासदार बळीरामजी जाधव होते, त्यांचा फॉर्म भरण्यासाठी वगैरे मी जवाहरला गेलेलो। त्याचप्रमाणे बहुजन विकास आघाडी त्यावेळेला प्रचार पण केला। त्यावेळेला मी लार्सन अँड टुब्रो ह्या कंपनीत कार्यरत होतो, मग मला जसं वेळ मिळायचा त्या हिशोबाने मी एक प्रचार करायचो। पण आज अधिकृतरित्या मी बहुजन विकास आघाडी ह्या परिवारात प्रवेश केलेला आणि राहिला विषय की आगरी सेनेमध्ये असताना बहुजन विकास आघाडीचे आपण विरुद्ध मुद्दे उचलले, तर माझं एक पहिल्यापासून नेहमी वैयक्तिक मत राहिलेलं आहे की आपण एथिक्सची लढाई लढली पाहिजे, ना की कोणाच्या कुटुंबावरती आपण लढलं पाहिजे, कोणाला पर्सनली बोललं पाहिजे किंवा कोणाला कुटुंबाला विरुद्ध बोललं पाहिजे। आणि जे मुद्दे त्यांनी उचललेले आहेत काही निकाली निघाले प्रश्न काही आहेत। आता आगरी सेना ह्या संघटनेशी 4 दिवसापूर्वी माझा राजीनामा दिलेला आहे, मग तसा संबंध राहिलेला नाही। मनदुखावणं झालं तसं काहीच नाही। यापुढे कशा पद्धतीने आपण कार्यरत असतो? आदरणीय आप्पा आणि आदरणीय बिट्टू दादा यांच्या नेतृत्वाखाली जे काम सांगितले ते काम मी पूर्ण करू। नक्कीच आपण जर बघितलं असेल तर वसई तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी आज आगरी सेनेचे प्रवक्ता जयेश पाटील यांच्या उपस्थितीमध्ये आणि लोकनेते माजी आमदार हितेंद्र ठाकूर, त्याचबरोबर माजी आमदार सतीश ठाकूर, महापौर अजिजी पाटील यांच्या उपस्थितीमध्ये आज शेकडो कार्यकर्त्यांनी बहुजन विकास आघाडीमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला असल्यामुळे बहुजन विकास आघाडीचं पारडं कुठेतरी जड होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे। संदीप गायकवाड, APS मराठी, विरार।